नितेशजी, तुम्हाला आम्ही आत्तापासून आहे, तुम्हाला खूप पूर्वीपासून शिवसेनेत असल्यापासून बघतो, पण तुम्ही ना हिंदुत्वादी आहेत असं मला वाटत, ना तुम्ही सेक्युलर आहेत असं वाटत. आम्हाला वाटतं तुम्ही राजकीय नेते आहेत. तुम्हाला जी भूमिका, जो रोल दिला जातो त्या रोलमध्ये तुम्ही असता. शिवसेनेत असताना तुम्ही काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला ठीक आहे, पण काँग्रेसमध्ये आल्यानंतर तुम्ही भाजपला पण मोठ्या प्रमाणात भाजपवर टीका केली, शिवसेनेवर पण टीका केली. तुम्ही हाफ चड्डीवाले म्हणून पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिणवलं. नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तुम्ही हाफ चड्डीवाले म्हणून हिणवलं वगैरे. पण त्यानंतर चौकशा वगैरे सगळं आल्यानंतर मग तुम्ही भाजपमध्ये आलात आणि तुम्ही भाजपच्या म्हणजे त्यांना तुमची स्टोरी नाही काय, तुमचे प्रश्न चुकीची माहिती जाऊ नको म्हणून. ठीक आहे, हा, चौकशी लागल्या म्हणून तुम्ही बोलाल आणि मोकळे व्हाल असं राहण्यापेक्षा त्याची रितसर तक्रार जी होती, ओळखतो नाही त्याची रितसर तक्रार जी होती ती किरीट सोमय्या यांनी केलेली होती म्हणून मी म्हटलं. मग तो एक भाग होता. बरोबर जे काय झालं त्या संदर्भात घेतलेली ती भूमिका होती. माझा प्रश्न पुढचा आहे, आणि आता ती इन्क्वायरी आजपासून आधी सुरू आहे, त्याच्यात काही झालंच नाही. म्हणजे जनरली असा इतिहास आहे की भाजपमध्ये आल्यानंतर काय होत नाही. असं काय नाही, खूप लोकांच्या इन्क्वायरी सुरू आहेत आज पण. नाही त्याचं पुढे काय तयार केलेलं पुढे काय होत नाही. फरक पडत. आता प्रश्न नितेशजी प्रश्न पूर्ण करू देत. तर मुद्दा असा नितेशजी की त्यामुळे तुम्ही फक्त एक भूमिका म्हणून आणि भाजपला फायदा व्हावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करतात. तुमच्या राजकीय फायद्यासाठी चालू असा आरोप करतात विरोधक, कारण त्यांनी तुम्हाला काँग्रेसमध्ये पण बघितलंय, त्यांनी तुम्हाला भाजपमध्ये पण बघितलंय. हो, एक्झॅक्टली. पण आता भाजपमध्ये आता आमचं सगळं व्यवस्थित रमलंय, कारण का मूळ 39 वर्ष आम्ही हिंदुत्ववादी विचार, ते पण जहाल हिंदुत्ववादीमध्ये मग आम्ही वोटे झालो बाळासाहेबांवरून. 12 वर्ष काँग्रेसमध्ये जाणं हे आमची त्या आम्हाला म्हणजे फसवलं असं म्हटलं चुकी, कारण ह्यांना स्टोरी पुरी माहिती आहे साहिलजीने. आता जे आम्ही झालेलो परत एक मूळ हिंदुत्ववादी पक्षामध्ये आम्ही आलेलो आहोत. आम्हाला हे विषय पटतात, आम्हाला समजतं. आता आम्ही आमचे मूळ जे आहे त्याच्याशी थोडं अजून जास्त जुडलेलो असं आमचं समज आहे. त्याच्यामुळे आणि ह्याच्यामध्ये या पूर्ण प्रक्रियेमध्ये प्रवासामध्ये काही गैरसमज होते, काही चुकीची माहिती आलेली, त्या चुकीच्या माहितीच्या आधारे आम्ही बोललेलो. पण आता त्याच्या बाबतीचं स्पष्टीकरण आणि त्याच्या बाबतीची भूमिका आम्ही उघड स्पष्ट मांडतो. त्याच्यामुळे आमच्या विरोधकांनी बोललंच पाहिजे ना माझ्याबरोबर की बाबा हे स्वार्थासाठी बोलतो, कारण त्यांचं दुकान माझ्यावरच सुरू आहे. अगर माझ्यावर बोलले नाही तर त्यांचं दुकान पण सुरू राहणार नाही. म्हणून त्याच्याबद्दल विरोधकांबद्दल जास्त चिंता करणाऱ्यापैकी नाही होत. पण अभिजितचं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्या पक्षामध्ये असतात तिकडे वरिष्ठ तुम्हाला सांगतात नितेश राणे काय भिडभाड बाळगत नाहीत, बिंदास बोलून टाकतात, आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही तिथे असताना RSSला चड्डीवाला म्हणत होतात, त्यामुळे नंबर 1 शत्रू भाजपचे तुम्ही. आता इथे येऊन तुम्ही काँग्रेस आणि यांच्यावरती ज्या पद्धतीने बोलताय किंवा ज्या पद्धतीची टीका करताय, भाषण करताय, हा प्रश्न इथे किती लोकांना विचारावं लागेल. तुम्ही सगळ्यांनी चॅनल बदललेले आहेत. मी तुम्हाला कधी विचारलेलं नाही, विचारू शकत कसं काय तुम्ही पहिला स्टार न्यूज मध्ये होता. मी कधीच नव्हतो स्टार न्यूज मध्ये. तुम्ही पण जेव्हा राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली ना 19 तुम्ही पहिला किती तुम्ही लोक प्रत्येकाने चॅनल बदलले आहेत. मग मला विचार अगोदर आता हे आमचे बीजेपी मध्ये राहून आलेले आहेत, त्याच्या अगोदर दुसरीकडे होते, पहिला एबीपी माझ्यामध्ये होता. हे लाईनीत सांगू का सगळ्यांचे तुम्ही सगळ्यात म्हणून उगाच मला तरी काढू नका. तुमच्या पण कुठला पुरा न्यूज रूमच भरलेला आहे, तिकडे आलेले 23 वर्ष मी इंडिया टुडे मध्ये. तुम्ही मला दाखवून द्या कुठल्या चॅनलमध्ये स्टार न्यूज मध्ये होतात. नाही, चुकीची माहिती आहे तुमची. फीड केलंय कशाला उगाच तुमच्याबद्दल जास्त माहिती का आवडू. मी तेच सांगतो, चॅनल आहे बरोबर वाटतं. त्याहीपेक्षा माझा मूळ मुद्दा असा आहे, मुख्य मुद्दा 4 चॅनल बदलले ते चालतात. आम्ही वडिला आमचा इतिहास काढला जातो. आता मी पण बोलू शकतो बीबीसी मध्ये असताना हे मुंबई तक आणि आज तकला शिवाय द्यायचे, कधीच नाही दिला. हे तुम्हाला कसं माहित, कधीच नाही दिला. तुम्हाला कसं माहित. आम्ही पण असं हा काय काय बोलायचं मुंबई तक तुमचा प्लस पॉईंट काय माहिती आहे ना, आम्ही जे बोलतो राजकीय म्हणून आमच्या समोर कॅमेरे असतात, तुम्ही वैयक्तिक बोलून जातात ना. अरे तो साहिल जोशी असा आहे तुला माहित ना नितेश यार, काय ऋतिक त्या भांडणीत पडतं गावा नाही. हा मुद्दा इथे बसत नाही, मुद्द्यावर बोलला पाहिजे. पहिला असं होता. एक मिनिट नितेश, आपण पकडून चालूया की बाबा ऋत्विक असं बोलला असेल. मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये
असं एक्झॅक्टली माझं तुला दिवाळी बोनस मिळालं नाही, माझी चूक नाही. अजून दिवाळी यायची. राजकीय पक्षाचं आयडिओलॉजिकल भूमिका मांडणं आणि त्याच्यावरती तुम्ही मतं घेणं आणि एखादा चॅनल बदलणं, या दोन गोष्टी सेम आहेत. पत्रकारिता लोकशाहीचा स्तंभ आहे. लोकशाहीचा तुम्ही स्तंभ पण तेवढेच लोकांना अकाउंटेबल आम्ही पूर्णपणे अकाउंटेबल आहोत आणि त्याच अकाउंटेबिलिटी तुम्हाला तुम्ही करेक्ट बोलताय. आम्ही अकाउंटेबल आहोत आणि त्याच अकाउंटेबिलिटीने तुम्हाला आम्ही प्रश्न विचारतोय की एकेकाळी तुम्ही ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हाफ चड्डीवाले आणि अशा पद्धतीने म्हणत होतात, आज त्याच संघाच्या शाखेमध्ये जाऊन तुम्ही बसता, याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला पाहिजे की नाही त्याच अकाउंटेबिलिटीने, त्याच अकाउंटेबिलिटीने तुम्ही लोक तुम्हाला काही कारणामुळे तुम्ही लोकांना नवीन चॅनल मध्ये जायसारखं वाटतं, मग पॅकेज चांगलं असतं, संपादक चांगला असतो, ते सगळं चालतं. तुम्ही पॅकेज चांगलं म्हणून नाही कारण वेगळी असू शकतात. एक्झॅक्टली कारण तुमची पॅकेजची कारण असू शकतात, प्रोफेशनल गोष्टीसाठी म्हणून पर्सनल गोष्टी प्रोफेशनल गोष्टी आयडिओलॉजी तुम्हाला काँग्रेसची आयडिओलॉजी पटत नव्हती म्हणून तुम्ही बीजेपीमध्ये आलात. असंख्य कारण होती. एक्झॅक्टली त्याच गोष्टीसाठी प्रश्न विचारला ना. पण माझ्या पद्धतीत एक लक्षात घ्या, एक तर मुळामध्ये हा विषयांबद्दल असला पाहिजे, महाराष्ट्राच्या विषयाबद्दल आम्ही कोण कुठे आहोत, मग त्याच्यामुळे सगळ्यांचे मग काढले पाहिजे. हा महाराष्ट्राचाच विषय कोण म्हणून साहिल जोशी पहिलं काय बोलायचं आणि आता काय बोलतो, मग सगळेच रेफरन्सेस काढले पाहिजे. हिंदुत्ववादी विचारसरणीबद्दल बद्दल तुमचे काय अगोदरचे विचार होते हे पण सांगितलं पाहिजे. सांगा. आता इथे सांगायचा विषय नाही, वेगळा शो घेऊ ना. आपण चावडीवरती ओपनली बोलतोय, दिल्लीला कोणा आपण चावडीवरती ओपनली बोलतोय. आज होऊनच जाऊ द्या, आज तुम्ही माझा विषय काढा, मी तुमचा विषय रागवतोय. एक मिनिट चला, एक मिनिट दुसरं कोण आपला, एक मिनिट नितेशजी, आपला हा विषय आपला टेबल टेनिस बॉल नाही चालू. नाही एक सेकंड, आपला हा विषय संपला पाहिजे. मला फक्त एवढंच विचारायचं आहे की तुम्ही ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये आलात, तुमचं जे आयडिओलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन झालं त्याच्यामुळे आम्ही हिंदुत्ववादी आहोत. 12 वर्ष उद्धव ठाकरेमुळे आम्हाला शिवसेना सोडायला लागली, तुम्ही समजून घ्या. तुम्ही तेव्हा सोडताना प्रत्येक क्षणाक्षणाचे साक्षीदार आहात. उद्धव ठाकरेंनी राणे साहेबांना प्रवृत्त केलं किंवा बाळासाहेबांना, स्वतःच्या वडिलांना ब्लॅकमेल केलं की ह्यांना बाहेर काढा नाही तर मी घर सोडून जातो. त्याच्यामुळे आम्हाला नाईलाजाने बाहेर शिवसेना सोडायला लागली. नाही आज शिवसैनिक म्हणून काम केलं असतं आम्ही लोकांनी. आम्हाला काय आवडलं नाही काँग्रेसमध्ये जायला. बाळासाहेब तर आज पण आमचे दैवत आहे. मी माझ्या लहान मुलाला शिकून ठेवलं की ह्या माणसामुळे राणे कुटुंब आहे. तो उद्धव ठाकरे नालायक निघाला तर आमची चूक नाही. पण तुम्हाला फसवलं म्हणजे काय फसवलं? तुम्हाला असं वाटतं तुम्हाला मुख्यमंत्री पद नाही मिळालं, हाच मुद्दा होता. तुम्ही वडिलांना विचारावं, त्यांचे प्रश्न मला कसे. तुम्ही त्यावेळेस काँग्रेसचे आमदार होता. तेव्हा काँग्रेसचा आमदार नंतर झालो. काँग्रेसचा आमदार मी 2014ला झालो. वडिलांनी 2006ला काँग्रेसमध्ये आले. 2006 मला माहिती आहे म्हणून तुम्हाला बोलतो. एक लक्षात घ्या, काही कारण आमच्यासारखी लोक विषयाला पक्की असतात, समजून घ्या. आम्ही जी भूमिका घेतो सरळ स्पष्ट बोलतो आणि कधी कधी त्याचा त्रास पण आम्हा लोकांना होतो, समजून. पण आम्ही आमच्या भूमिकेवर सरळ स्पष्ट आहे, त्याच्यामध्ये इकडे तिकडे विषय नाही. म्हणून जेव्हा ती भूमिका आज घेतो एकदा कडक पद्धतीने आम्हाला जसं पटतंय तसं घेतो. आणि मूळ हिंदुत्वाचाच विषय आमचा बेस असल्यामुळे आज आम्हाला काम करणं सोपं पडतंय. म्हणजे काँग्रेस मधली तुमची भूमिका तुम्हाला पटली नव्हती, पण तुम्हाला आवडायचं नाही तेव्हा. यू रिग्रेट की तुम्ही काँग्रेसमध्ये जे संघाबद्दल बोललात त्याच्याबद्दल 100% नाही रिग्रेट. 100%. मी सावरकरांबद्दल जे बोललो, मी माफी मागितली एका चॅनलवर त्याच्याबद्दल की माझ्याकडे चुकीची माहिती दिली गेली. संघाला जेवढा आज मी जवळून पाहायला मला मिळतंय, शिकायला मिळतंय, मी माझी कंप्लीट चूक झाली त्याच्याबद्दल. यापुढे भाजप सोडणार नाही तुम्ही? 100%. मी तर नाही सोडणार, सवालच नाही. शेवटपर्यंत तुम्ही भाजप रेकॉर्ड करून ठेवा. साहिल जोशी दुसऱ्या चॅनलवर गेला असला तरी चालेल.